रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यशश्री शिंदे हत्या प्रकरण चिघळलं, आरोपीला फाशी देण्याची मागणी. उरण येथे 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या. उरण पनवेल मार्गावरील रस्त्यालगत आढळला मृतदेह. यशश्री शिंदे या तरुणीची हत्या. गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता मुलीचा मृतदेह उरण सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. सकाळी 9 वाजल्यापासून सुमारे 7 तास मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. आरोपीला फाशी द्या, संतप्त नातेवाईकांनी मागणी केली. आमच्या यशस्वीचे हत्या केली तशी त्याची समाजाने हत्या करायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आजचा संपूर्ण या ठिकाणी समाज म्हणून त्यांची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी अशाच घटना घडत राहिल्या तर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीनं या नराधमाला बेड्या घालून त्याला कडकात कडक कारवाई त्याच्यावर होणं आहे. एक गुन्हा दाखल झालेला आहे. काय नेमकी प्रकरण आहे? यशश्री शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आला आहे आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे. म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे. पोलीस त्याच्या मागोवर आहेत. हा अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पदरित्या तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचं आणि ज्यांनी कोणी केलं आहे, आता पोलिसांनी सांगितलं आहे 2 दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावत आहेत. त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे. नाहीतर 2 समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. पण याचा अर्थ, संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हातबल आहेत. पण पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आश्वासन CPने दिलं आहे, DCPने दिलं आहे, सिनियर PI ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमा फेसिया वाटत नाही. आम्ही पूर्ण त्या ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर, पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा, पूर्ण सर्वच लोक आहेत. त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा, फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू.